बिहारच्या रस्त्यांवर सध्या एकच चर्चा आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळते, कोण जितेगा बिहार. पण खरी निवडणूक फक्त मतदान केंद्रावर होत नाही, ती आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये होते. आणि तीच निवडणूक कधी प्रचाराच्या चकाकीत हरवते, तर कधी त्यामुळे लोकशाहीचा कौल हा दुर्लक्षित राहतो. आज मी घेऊन आलो आहे अशी दोन विलक्षण पुस्तके जी आपल्याला सांगतात लोकशाहीचा खरा अर्थ काय आणि प्रचाराची खरी ताकद किती असते. तर चला या निवडणुकीच्या वातावरणात आपण एकत्र मिळून शोधूया मतांच्या मागचं मानसशास्त्र आणि प्रचाराच्या मागची खरी कथा. नमस्कार, मी मनीष काविनकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर, जिथे आम्ही वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती नेहमीच तुम्हाला देत आलो आहोत, आज देखील देणार आहोत. आजच्या भागात आपण दोन पुस्तकांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आता ही पुस्तकं कोणती आहेत हे जाणून घेण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भाग पाहून झाल्यावर नक्की लाईक आणि शेअर करा. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. सर्वात आधी बोलूया आपण प्रोपगेंडा या पुस्तकाबद्दल. या नावातच दडलेला आहे आपल्या आजच्या काळाचा खरा आरसा. हे पुस्तक आपल्याला सांगतं की समाजात दिसणारं प्रत्येक दृश्य, प्रत्येक बातमी, प्रत्येक प्रचार मोहीम ही सगळी आपल्या विचारांवर परिणाम करणारी एक योजना असते. या पुस्तकात लेखक रवी आमले यांनी दाखवलं आहे की माहिती म्हणजे फक्त सत्य नाही, ती एक शस्त्रही असू शकते. प्राचीन काळापासून आजच्या सोशल मीडियापर्यंत प्रचार कसा तयार केला जातो, अर्धसत्य आणि अफवा कशा वापरल्या जातात आणि त्यामागे कोणाचं हित साधलं जातं याचा अभ्यास या पुस्तकात खोलवर केलाय. या पुस्तकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची वास्तवाशी जोडलेली उदाहरणं. राजकारण, माध्यम आणि समाज यांच्या नात्यातील प्रामाणिक पण अस्वस्थ करणारा आरसा या पुस्तकात आपल्याला दिसतो. भारतीय लोकशाहीच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला फक्त मतदान करायचं नाही, तर माहिती आणि मन वळवणं यातलाही फरक समजून घेता आला पाहिजे. आजच्या काळात प्रोपगेंडा वाचणं म्हणजे स्वतःच्या विचारांची चाचणी घेणं आहे. आपण जे पाहतो, ऐकतो, शेअर करतो त्यामागचं सत्य ओळखणं हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. आता येऊया दुसऱ्या पुस्तकाकडे, कौल लोकमताचा. हे पुस्तक म्हणजे भारतीय लोकशाहीचं जिवंत दस्तऐवज आहे. प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला भारतीय निवडणूक विश्लेषणाचे दोन अनुभवी जाणकार. त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक मतदाराच्या भूमिकेबद्दल, मतदानाच्या प्रक्रियेबद्दल आणि भारतीय लोकशाहीच्या उत्क्रांतीबद्दल आहे. हे पुस्तक आपल्याला सांगतं की मतदान हा फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नाही, ती एक विचारांची चळवळ आहे. प्रत्येक मतदार हा फक्त मतपत्रिकेवर बोट ठेवणारा नाही, तर तो लोकशाहीचा मूळ स्तंभ आहे, आधार आहे. पुस्तकात निवडणुकांच्या इतिहासापासून ते आजच्या ईव्हीएम यंत्रांपर्यंत सर्व प्रक्रिया, सर्व प्रश्न आणि सर्व शक्यता तपशीलवार दिल्या आहेत. ते केवळ आकडेवारी नाही, तर मतदानाच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास आहे. भारतीय लोकशाहीच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचन करणं गरजेचं आहे, कारण ते आपल्याला शिकवतं मत मांडणं आणि मत देणं यातला फरक ओळखायला. आजच्या काळात जिथं निवडणुका सोशल मीडियावर चालतात, तिथे हे पुस्तक दिशा दाखवतं. ते सांगतं लोकशाही जिंकायची असेल तर मत विकायचं नाही, मत विचारपूर्वक द्यायचं. आता तुम्ही म्हणाल बिहार निवडणुकांमध्ये या दोन पुस्तकांचा काय संबंध? पण खरं सांगायचं झालं तर याच काळात ही दोन्ही पुस्तकं अधिक सजीव वाटायला लागतात, अधिक जिवंत होतात. बिहारच्या रस्त्यांवर आपण प्रचारांचं रणांगण पाहिलं. घोषणा, सोशल मीडिया, विश्लेषक आणि अफवा सगळं काही चाललंय. एकीकडे प्रोपगेंडा आपल्याला विचार करायला लावतो की या प्रचारामागे खरं कोणाचं हित आहे, तर दुसरीकडे कौल लोकमताचा सांगतो की या सगळ्या गोंधळातही मतदाराने आपला स्वतःचा विचार जपायला हवा. दोन्ही पुस्तकं मिळून आपल्याला सांगतात लोकशाही फक्त सरकार बनवण्याचं साधन नाही, ती स्वतः विचार करण्याची जबाबदारी आहे. म्हणूनच मित्रांनो, या निवडणुकीच्या गोंधळात आपण थोडं थांबूया आणि स्वतःलाच विचारूया, मी माझं मत कोणावर टाकतोय आणि का? प्रोपगेंडा आपल्याला सावध करतं आणि कौल लोकमताचा आपल्याला सजग बनवतं. या दोन पुस्तकांचा हेतू एकच, लोकशाही टिकवायची असेल तर विचाराला प्राधान्य द्या.
म्हणून या बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी ही दोन्ही पुस्तकं वाचली, समजून घेतली आणि तुम्हाला सांगितली. कारण लोकशाहीचं सौंदर्य प्रचारात नाही, ते आहे जागरूक नागरिकात. मग चला यंदा मत देऊ, पण विचारपूर्वक, आणि लोकशाहीचं हे पर्व साजरं करू ज्ञान आणि जागृतीच्या प्रकाशात. आणि हो, या दोन्ही पुस्तकांची आणखी सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर या पुस्तकाचे वेगवेगळे भाग देखील आमच्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत. तुम्ही नक्की पाहू शकता. आणि हो, यापुढे तुमच्या आजूबाजूला कोणी निवडणुकांना हलक्यात घेत असेल तर त्यांना ही पुस्तकं नक्की वाचायला द्या. आणि हो, तुम्ही देखील नक्की वाचा. ही पुस्तकं मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा स्क्रीनवर तुम्हाला आमचा इन्स्टा ID दिसत असेल तर आम्हाला आमच्या इन्स्टा अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही ही पुस्तकं मागवू शकता. मग आता जास्त वाट पाहत बसू नका, आजच मागवा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.